नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओत. आजच्या व्हिडिओपासून आपण RCC स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर ज्या म्हणतो, त्या स्ट्रक्चरच्या डिझाईनविषयी शिकणार आहोत. तुमच्या DSRच्या विषयामध्ये हा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर तिसरा धडा जो आहे तो पूर्ण डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चरवर बेस्ड आहे. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की डिझाईन ऑफ स्टील अँड डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चर हे दोन्ही विषय वेगवेगळे विषय आहेत. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरमध्ये आपण फक्त स्टील स्ट्रक्चरचं जे डिझाईन असतो ते घेत असतो, आणि याउलट डिझाईन ऑफ RCC स्ट्रक्चर एक वेगळी ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीत आपण RCC स्ट्रक्चरच्या अगदी फाउंडेशनपासून स्लॅबपर्यंत सगळ्या गोष्टीचं डिझाईन जे आहे ते त्या ठिकाणी करत असतो. तर हेच आपण शिकणार आहोत, कारण की बऱ्याच मुलांना नेमकं काही बेसिक गोष्टी माहीत नसतात. तर आजपासून बेसिक गोष्टी सर्व स्टार्ट करणार आहोत. हे बघणार आहोत की RCC स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, त्यानंतर RCC स्ट्रक्चरची डिझाईन करणं म्हणजे नेमकं यात आपण काय करत असतो, आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मला या निमित्ताने सांगायच्या आहेत. अगदी बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या देखील सांगायच्या आहेत. म्हणजे जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात, फक्त MSBTच्या परीक्षाच नाही किंवा तुमच्या ऑटोनॉमस कॉलेजेसच्या परीक्षा नाही, तर या व्यतिरिक्त पण जे मुलं कॉम्पिटेटिव्ह परीक्षांची तयारी करत आहे अशा सगळ्या मुलांसाठी म्हणून आजचं हे लेक्चर मी घेऊन येत आहे. तर चला आपल्या लेक्चरला सुरू करूयात. यामध्ये तुम्ही बघितलं असेल की हे वेगवेगळे डिझाईन ऑफ आपले स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहे जे बिल्डिंगमध्ये यूज होतात. हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असतं, जसं की ज्यामध्ये कॉलम असतील, बीम्स असतील किंवा स्लॅब असेल, हे असे आपले वेगवेगळे स्ट्रक्चरल एलिमेंट असतात RCC स्ट्रक्चरमध्ये. सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आपण या सगळ्या कोर्समधून नेमकं काय काय शिकत असतो. सगळ्यात अगोदर तर RCC स्ट्रक्चर ज्या असतात त्या कॉमन झालेलं आहे. तर यामध्ये जी काही पण आपली एक सिस्टमॅटिक प्रिन्सिपल्स असतात ती गोष्ट आपण याच्यातून शिकत असतो. आणि त्याचबरोबर एक्झाम्पलचं जर प्रॉब्लेम आहे, कारण की RCC स्ट्रक्चरची डिझाईन एक न्यूमेरिकल ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग आहे. यामध्ये आपल्याला ज्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये न्यूमेरिकल सॉल्व करायच्या आहेत. तर अशा गोष्टीत आपल्याला काही की फीचर्स जे आहेत ते लक्षात येणं फार गरजेचं आहे, आणि या सगळ्या गोष्टीत ज्या आहेत त्या आपल्याला कोर्स आउटकममधून शिकायच्या असतात. आता अगोदर तर आपण हे बघून घेऊयात की RCC स्ट्रक्चरचे डिझाईन करणं म्हणजे नेमकं आपण या पूर्ण याच्यात काय बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तर इंट्रोडक्शन बघणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की RCC स्ट्रक्चरचं डिझाईन काय असतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे RCC स्ट्रक्चर कशाला म्हणतात, आणि RCC स्ट्रक्चरमध्ये काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ॲनालायसिस अँड डिझाईन ऑफ बीम बाय वर्किंग स्ट्रेस मेथड. तर डिझाईनच्या दोन मेथड असतात, वर्किंग स्ट्रेस मेथड आणि लिमिट स्टेट मेथड. या दोन्ही मेथड काय असतात मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे, पण या दोन्ही मेथडचा वापर करून आपण जे स्ट्रक्चरचे प्रत्येक एलिमेंट काय तो डिझाईन करत असतो. मग तो बीम असेल, तुमचा कॉलम असेल, स्लॅब असेल, अगर फुटिंग असेल, तर त्या नेमका कशा असतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. आणि सेम आपण डिझाईन ऑफ बीम LSMनं म्हणजे लिमिट स्टेट मेथडनं देखील करणार आहोत. त्यानंतर आपण जे बीमची डिझाईन फक्त LSM आणि WSM नाही, तर आपण त्यामध्ये शिअर फोर्ससाठी सुद्धा डिझाईन करत असतो. म्हणजे काय, तर शिअर फोर्स एक बीम जो असतो त्याच्यावरती कंप्रेसिव्ह फोर्स, टेन्साईल फोर्स आणि शिअर फोर्ससुद्धा ॲट अ सेम टाईम ॲक्ट होत असतो. तर या सगळ्या फोर्समधून बीम जास्त काळ टिकला पाहिजे, फोर्ससुद्धा रेजिस्ट झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून नेमकी कशी डिझाईन करायची आहे हे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे झाल्याच्यानंतर आपण स्लॅबची डिझाईन करणार आहोत, कारण की युजली तुम्ही बघितलं असेल DSRमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जो मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, जवळपास 12 मार्क्ससाठी तुम्हाला डिझाईन ऑफ स्लॅब असतो, त्याच्यावर एक न्यूमेरिकल येत असतो. यामध्ये तुम्हाला एक तर कॅन्टिलिव्हर स्लॅबचं एक्झाम्पल दिलं जातं, 2 वे स्लॅब किंवा 1 वे स्लॅब. यापैकी दोन टाईपचे जे स्लॅब असतात त्यावरती तुम्हाला त्याची डिझाईन करायची असते. आणि लास्टमध्ये कंप्रेशन मेंबर्स म्हणजेच आपले कॉलम. तर कॉलमची नेमकी डिझाईन कशी करायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रत्येक टॉपिक हळूहळू संयम राखत आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. जर व्हिडिओ लांब जात असेल तर मी व्हिडिओला स्प्लिट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला सगळं काही जे आहे ते स्लोली चांगल्या भाषेत समजून येईल. तर अगोदर तर आपण IS 456/2000 काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. बघा, आपलं भारत आहे, तर भारत देश जो आहे तो भारतीय संविधानावर चालत असतो. आता भारत सरकारला जे काही निर्णय घ्यायचे असतात ते त्यांना संविधानाच्या दायऱ्यात राहून करायचे असतात. तर या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, संविधान म्हणजे आपल्याला एक नियम दिलेला आहे की याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही, आणि जे काही असेल ते तुम्हाला यानुसारच करावं लागेल. बाकी संविधान जसं असतं त्याचनुसार
आपल्या सिव्हिल इंजिनिअरसाठी IS कोड असतं. म्हणजे यामध्ये तुम्हाला मटेरियल टेस्टिंगपासून ते अगदी कन्स्ट्रक्शन डिझाईनपर्यंत सगळ्या गोष्टींविषयी काही नियम दिलेले असतात आणि तेच नियम प्रत्येक देशाचं एक प्रकारे एक संविधान असतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्यानुसार आपण ते फॉलो करत असतो. जसं इंडियामध्ये IS कोड आहे, US मध्ये त्यांचं एक स्पेशल कोड आहे, कॅनडामध्ये त्यांचं, सौदी अरेबियामध्ये त्यांचं वेगळं असतं आणि प्रत्येक देश हे ज्याच्या त्याच्या जिओग्राफिकल स्ट्रक्चरनुसार किंवा ज्याच्या त्याच्या बायलॉजनुसार त्याचं IS कोड जे आहे ते ठरवत असतं. तर इंडियामध्ये सुद्धा इंडियन स्टँडर्ड कोड एक आहे, ज्यामध्ये सगळ्या मेथड दिलेल्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजसाठी, की कोणत्या नियमाच्या आत कोणत्या बायलॉजचा वापर करत आपण जे आहे ते घर बांधू शकतो, स्ट्रक्चर जे आहे त्यांच्यावरती काम करू शकतो. तर त्यामध्ये जसं आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, IPCचं सेक्शन 420, IPCचं अमुक सेक्शन तमुक सेक्शन. हे काय असतं की आपल्या इंडियामध्ये म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप सारे कायदे असतात. बट आपण समजा मला एक आत्ता जो वाद निर्माण झाला आहे की इंडिया किंवा भारत, तर मला जर तो कायदा कुठला आहे हे काढण्यासाठी आपण काय केलं आहे, आर्टिकलची सिस्टम दिलेली आहे. म्हणजे आर्टिकल नंबर 1 अमुक अमुक कायदा, आर्टिकल नंबर 2 हा कायदा, असे आपण आर्टिकल दिलेले आहेत. तर IS कोडमध्ये सुद्धा असे एक आर्टिकल टाईप दिलेलं असतं, ज्यालाच आपण नंबर वाईज शो करत असतो. तर त्यातलं एक आर्टिकल आहे IS 456/2000. तर हे इंडियन नॅशनल बिल्डिंग कोडचं एक कोड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक गाईडलाईन्स दिलेल्या असतात. जसं की एका स्ट्रक्चरची डिझाईन तुम्ही कशाप्रकारे करू शकता, त्याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही कशाप्रकारे करू शकता, या संदर्भातली सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला IS 456/2000मध्ये मिळेल. यानंतर काय असतं, यामध्ये जे काही आता हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे जसं आपण बनवलं आहे, तर तसंच हे जे IS कोड आहे ते सुद्धा एक खूप चांगल्याने बनवलेलं आहे आणि यामध्ये खूप एक फ्युचर पर्स्पेक्टिव्हसुद्धा त्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेला आहे आणि बाकी बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्या ठिकाणी बघण्यात आलेल्या आहे. तर IS 456/2000 एक शास्त्रशुद्ध विश्लेषण आहे, ज्याच्यामधून तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळते एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला की हे घर डिझाईन करत असताना नेमके आपल्याला काय काय अप्रोच करावे लागतील. तर आय होप तुम्हाला कळालं असेल की IS 456/2000 नेमकं काय आहे. आता पुढे बघूया. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट बघायचे आहेत RCC स्ट्रक्चरला समजून घेण्यासाठी. पहिले तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रक्चर इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल डिझायनिंग, दुसरं प्लेन कॉन्क्रीट वर्सेस रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, तिसरं बेसिक प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट आणि चौथं बेसिक प्रॉपर्टीज ऑफ स्टील. हे सगळे पॉईंट आपण हळूहळू पाहूयात, पण मी एक बेसिक आयडिया दिली की आपण काय बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रक्चरल डिझाईन हे गोष्टी बघूयात. तर तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी एक विषय होता, यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे की कॉन्क्रीट कसं बनतं, काय बनतं. तर कॉन्क्रीट एक मिक्सचर आहे, सिमेंट असेल, सँड असेल आणि ॲग्रिगेट असतात आणि बऱ्याचदा त्यामध्ये ॲडमिक्चरसुद्धा ॲड केले जातात. आणि हे जे त्यांचं मिक्सचर आहे त्यामध्ये रेती किती टाकलेली आहे, ॲग्रिगेट किती टाकलेली आहे, यावरून काय ठरत असतात, त्यांचे ग्रेड ठरत असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपलं कॉन्क्रीटमध्ये वन पार्ट ऑफ सिमेंट आहे आणि टू पार्ट ऑफ फाईन ॲग्रिगेट आहे आणि 4 पार्ट ऑफ कोर्स ॲग्रिगेट आहे, म्हणजे 1 to 4, तर तो कुठला ग्रेडचा सिमेंट कॉन्क्रीट झाला आहे, तर तो झाला आहे M15 ग्रेडचा कॉन्क्रीट झालेला आहे. असे कॉन्क्रीटचे बरेच ग्रेड आहेत आणि जशी जशी बिल्डिंगची जी ॲप्लिकेबिलिटी असते त्यानुसार आपला ग्रेड ठरत असतो. इथे तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये त्यांनी कॉन्क्रीटचा क्यूब दाखवलेला आहे आणि स्टील दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं दाखवलेलं आहे की एक बिल्डिंग आहे ती कॉन्क्रीटपासून बनलेली आहे आणि स्टीलपासून सुद्धा बनलेलं आहे, म्हणजे दोघांच्या मिक्सचरपासून. आणि हे मला तरी असं वाटत नाही की कोणाला माहीत नसेल म्हणून. तर टेन्शन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घेणं पाहिजे. एक तुम्ही उदाहरण घ्या, तुमच्या हातात एक स्केल दिलेली आहे. आता स्केल तुम्ही जर ओढली म्हणजे काय, तर त्या स्केलचे दोन्ही एंड धरून तुम्ही तुमच्याकडे तिला ओढलं तर एक फोर्स क्रिएट झालेला आहे, एक प्रेशर क्रिएट झालेलं आहे, एक तणाव निर्माण झालेला आहे. याला आपण तणाव म्हणू, ठीक आहे. तर तणावलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, टेन्शन. तर या फोर्सला आपण टेन्साईल फोर्स म्हणतो. जसं की तुम्ही बघू शकता यामध्ये जो कॉलम आहे तो ताणल्या जातोय, म्हणजे दोन्ही साईडकडून कॉलम काय एक प्रकारे ओढला गेला आहे. म्हणून या ठिकाणी हा कुठला लोड ॲक्ट झाला आहे, तर या ठिकाणी याच्यावर टेन्शन ॲक्ट झालेलं आहे. ऑन अ सेम केस कंप्रेशन याच्या विरुद्ध असतं. पुन्हा आपण स्केलचं उदाहरण घेऊयात. आता स्केल पहिल्या टेन्शनमध्ये आपण काय केलं आहे, तर ती स्केल दोन्ही बाजूला ओढली होती. आता जर मी ती स्केल दोन्ही बाजूनं प्रेस केली
तर काय होईल, एक प्रकारचं वेगळं म्हणजे अपोजिट फोर्स ॲक्ट होईल इन कम्पेअर टू टेन्साईल. त्याला कंप्रेशन असं म्हणतो. जसं की तुम्ही यामध्ये बघू शकता की इथे वरती फोर्स होता, म्हणजे कॉलम वरती ओढला जात होता. बट याच्यामध्ये काय होतंय की कॉलमवरती फोर्स ॲक्ट होतोय आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शनकडे जातोय. तर यात आणि डाऊनवर्डकडून पुढचा एक फोर्स ॲक्ट होतोय जो अपवर्डकडे जातोय आणि टेन्साईलमध्ये याच्या उलटं होतं. तर हा जो फोर्स आहे तो आहे तुमचा कंप्रेशन फोर्स. याचं एक्झाम्पल जरी तुम्हाला समजायचं असेल तुमच्या स्केलवरून समजा. जर मी स्केल ओढली तर तो टेन्साईल फोर्स आणि स्केल जर दाबली तर तो माझा होईल कंप्रेसिव्ह लोड. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ इंडिया 2600 पीपल डाय एव्हरी इयर ड्यू टू बिल्डिंग कोलॅप्स. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही बघितलं असेल आता पण जेव्हा आपल्याकडे पावसाची कमतरता आहे तर उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी तिथल्या बिल्डिंग्स या कोलॅप्स झालेल्या आहेत. याच्यामागे कॉमन रिझन काय असतं माहिती आहे का? याच्यामागे कॉमन रिझन हेच असतं की ज्या बिल्डिंग कोलॅप्स होतात तर यूज ऑफ सबस्टँडर्ड कन्स्ट्रक्शन मटेरियल, एकतर फालतूचे मटेरियल वापरले जातात किंवा गव्हर्नमेंट वर्क जर कोलॅप्स होत असेल तर त्याच्यामागे करप्शनचा एक इश्यू असतोच. आणि बाकीच्या केसेसमध्ये सुद्धा हेच एक रिझन असतं की पुअर वर्कमॅनशिप असते, प्रॉपर स्पेसिफिकेशन वापरले जात नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय होत असतं की बिल्डिंग जी आहे ती फेल होते आणि पुढं जी एक सस्टेनेबल लाईफ स्पॅन एस्टिमेट केला जातो त्यापेक्षाही कमी कालावधीत बिल्डिंग जी आहे ती कोलॅप्स होत असते. एक एक्झाम्पल आहे, एक ओव्हरहेड वॉटर टँक होता आणि तो बांधल्याच्या अगदी 1 ते 1.5 महिन्यांनी तो कोलॅप्स झाला. त्याच्यानंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा कळालं की ज्या सॉईलवरती तो कन्स्ट्रक्ट झाला होता त्या सॉईल होती ब्लॅक कॉटन सॉईल आणि इंजिनियरनं विदाऊट जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनवर ती ओव्हरहेड वॉटर टँक बांधला होता. तर या एक स्ट्रक्चरल एरर असतात, बऱ्याच त्याच्यामध्ये करप्शनसुद्धा असतं, एक अनक्वालिफाईड इंजिनियरसुद्धा बऱ्याच ठिकाणी अपॉइंट केल्या जातात. तर एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला स्ट्रक्चर जेव्हा बांधत असतो तेव्हा आपल्याला एक प्रॉपर डिझाईन त्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. इथे तुम्ही अजून एक बघू शकता की उल्टाडेंगा फ्लायओव्हर इन कलकत्ता. कलकत्तामध्ये हा जो एक ब्रिज आहे ज्याच्यामध्ये 40 मीटर कर्व होता, ठीक आहे, तो एक काय झालेला आहे, एक फेल्युअरचं रिझन झालेलं आहे, तिथे सुद्धा फेल झालेलं आहे. आणि हालीचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मोरबी पूल, जो की बराच जुना पूल होता पण त्यावरती सुट्टीच्या दिवशी अनेक लोक डिपॉझिट झाले, म्हणजे अनेक लोक जमा झाले. त्याच्यामुळे काय झालं की सडनली तो ब्रिजसुद्धा फेल झाला. असे बरेच केसेस जे आहे त्या इंडियामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर नेमके आपण स्ट्रक्चरल डिझाईन त्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. डिझाईन म्हणजे काय? डिझाईन म्हणजे प्लॅनिंग, एक प्रकारे एक योजना बनवणं की माझं जे घर आहे, जी की मी वास्तू बनवतो आहे ती जास्तीत जास्त काळापर्यंत टिकली पाहिजे. हा माझा एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन घेऊन जाईपर्यंत जी काय माझी प्रोसिजर असेल, जे काय माझं एक्झिक्युशनल वर्क असेल तिलाच आपण डिझाईन म्हणतो, जी प्लॅनिंग असेल ज्या गोष्टी. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये जर बघायचं झालं तर पहिला उद्देश काय असतो, तर अर्थातच सेफ्टी. दुसरं असतं स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर एक घर स्टेबल राहिलं पाहिजे, त्याला रेझिस्ट केलं पाहिजे आणि तो एक स्थिर म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ते स्थिर राहिले पाहिजे, यालाच आपण स्टॅबिलिटी म्हणतो. आता स्टॅबिलिटीमध्ये सांगायचं झालं तर ओव्हरटर्निंग एक प्रॉब्लेम आहे, एक बकलिंगचा प्रॉब्लेम आहे आणि एक स्लायडिंगचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या प्रॉब्लेम जे काय झालं ते प्रिव्हेंट झाले पाहिजे, हा एक प्रमुख उद्देश आहे स्ट्रक्चरल. त्याच्यानंतर एक सर्व्हिसेबिलिटी. आता जे आपण पाहिलं स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर घर स्थिर राहिलं. पण सर्व्हिसेबिलिटी म्हणजे त्या घरानं जास्तीत जास्त आपल्याला एक मॅक्झिमम लाईफ स्पॅन जो आहे तो दिला पाहिजे. असं नाही की बिल्डिंग नुसती एक स्थिर राहणं गरजेचं नाही आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की ती बिल्डिंग जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे. आणि याच सगळ्या गोष्टीमध्ये सर्व्हिसेबिलिटीमध्ये आपण स्टिफनेस बघत असतो. डिफ्लेक्शन बीम्समध्ये जे डिफ्लेक्शन होत असतं, तर मिनिमम डिफ्लेक्शन झालं तरच वेअर अँड टिअरसुद्धा लेस होईल आणि तरच त्या बीमचा लाईफ स्पॅनसुद्धा मेंटेन राहील. परमॅबिलिटी तुम्ही शिकला असाल GTEमध्ये. परमॅबिलिटी म्हणजे एक वॉटरचं परमॅबिलिटी म्हणजे तर परमॅबिलिटीसुद्धा अवॉइड झाली पाहिजे अर्थातच. त्याच्यानंतर ड्युरेबिलिटी आणि सर्व्हिसेबिलिटी बोथ टर्म्स आर सिमिलर टू इच अदर. तर या स्ट्रेंथ असेल, सर्व्हिसेबिलिटी असेल, स्टॅबिलिटी असेल, या तिन्ही गोष्टींना आपल्याला एक पुढे घेऊन जायचं आहे आणि हे स्ट्रक्चरल डिझाईनचं एक उद्देश आहे. काय तर घराला एक जे काय आपण स्ट्रक्चर बनवतो ती त्या स्ट्रक्चरमध्ये चांगली स्ट्रेंथ असली पाहिजे, स्टेबल असली पाहिजे आणि जास्तीत जास्त तिने सर्व्हिस दिली पाहिजे. या 3 पर्पज जे असतात, हे 3 आपले एम्स असतात जेव्हा पण आपण एखादी स्ट्रक्चर डिझाईन करत असतो.
आता आपण समजून घेऊयात की रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन हे काय असतं. तर बघा बघा जेव्हा पण तुम्ही एखादं स्ट्रक्चर बनवता किंवा तुमचं तुम्हाला एक घर बनवायचं आहे, तुमच्यासाठी एक स्ट्रक्चर बनवायचे, तर तुम्ही काय करणार? सगळ्यात अगोदर तर एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मिळवणार. त्यानंतर जेव्हा विषय येतो ते घर बांधायच्या विषयी, म्हणजे आपण काय तर एस्थेटिक लुक ठरवणार की घर कसं दिसणार, आर्किटेक्चर तुम्हाला एक फायनल आउटपुट देणार की अशा प्रकारे हे घर असलं पाहिजे. आता यामध्ये विषय येतो डिझाईनचा. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी, जसं की मी ज्या 3 अगोदर गोष्टी सांगितल्या त्या 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या घराची डिझाईन करायची. एक तर ते घर जास्तीत जास्त एक सर्व्हिस प्रोव्हाईड केली पाहिजे, त्या घरामध्ये चांगली स्ट्रेंथ असली पाहिजे प्रत्येक एलिमेंट्समध्ये, आणि ते घर काय असलं पाहिजे, स्टेबल असलं पाहिजे. आता यासाठी आपण बऱ्याच अप्रोचेस ज्या आहेत त्या कन्सिडरेशनमध्ये घेत असतो. फॉर एक्झाम्पल त्या घरावरती लोड किती येत आहे. लोड कशावरती येणार, तर तुमच्या सॉईलवरती येणार. तर त्या सॉईलची कॅपॅसिटी तेवढी आहे का, की त्याला सॉईल स्टॅबिलायझेशन करायची गरज आहे, किंवा तुमचं जे तुम्ही एक बीम बनवताय त्या बीमवर किती लोड येणार आहे, तुमच्या कॉलमवर किती लोड येणार आहे, स्लॅबचा लोड किती येणार आहे, स्लॅबचा डेड लोड किती आहे, त्यावर लाईव्ह लोड किती येणार, आणि विशेष म्हणजे तिथले लोकल बायलॉज आपल्याला काय सांगतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्यामध्ये बघाव्या लागतात. कशात बघाव्या लागतात, जेव्हा आपण एखादं घर एखादी स्ट्रक्चर जी आहे ती डिझाईन करत असतो. आता कॉन्क्रीटचे जे असतात ते 2 टाईपचे कॉन्क्रीट असतात. एक असतं प्लेन सिमेंट कॉन्क्रीट आणि एक असतं RCC. अगोदर तर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट समजून घ्या, ज्याला आपण PCC म्हणतो. तर PCC हे एक मिक्सचर असतं, अर्थातच सिमेंटचं, सँडचं, ॲग्रिगेट्सचं आणि वॉटरचं. जेव्हा आपण हे मिक्स करतो एका प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये, जसं की 1:4, 1:15, 1.153 अशा प्रोपोर्शनमध्ये जेव्हा पण आपण कॉन्क्रीट मिक्स करतो तेव्हा त्याची ग्रेडिंग ठरते. ग्रेडिंग ठरते म्हणजे काय, तर जर सपोज M20 कॉन्क्रीट असेल तर 20 न्यूटनचा जेव्हा फोर्स त्याच्यावर पडेल तेव्हा ते कॉन्क्रीट काय होईल, तुमचं फेल होईल. तर बघा जेव्हा पण कॉन्क्रीटवर लोड ॲक्ट होतो तेव्हा कॉन्क्रीट काय करतं, कंप्रेसिव्ह लोड खूप चांगल्या प्रकारे सहन करून घेतं. जर तुमच्या M20 कॉन्क्रीटचं जरी सांगायचं झालं त्याच्यावर तो 20 न्यूटनचा लोड बिनधास्त तो रेझिस्ट करेल, बट 20 न्यूटनच्या नंतर तो काय होईल, ब्रेक होईल. आणि पण हे जर आपण टेन्साईल लोड, आता टेन्साईल लोड काय मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, म्हणजे तुम्ही एक विचार करा, जर कॉन्क्रीटचा ब्लॉक आपण दाबण्याचा प्रयत्न केला देन इट मे नॉट ब्रेक इझिली अंटिल इट डझंट रीच इट्स मॅक्झिमम स्ट्रेंथ. तो जोपर्यंत त्याची स्ट्रेंथ रीच करणार नाही तोपर्यंत तो ब्रेक होणार नाही. बट जर मी त्याला ओढलं, म्हणजे त्याच्यावर टेन्साईल फोर्स ॲक्ट केला, तर काय होईल की कॉन्क्रीट, बघा कॉन्क्रीटमध्ये काय असतात, तर युजली छोट्या छोट्या व्हॉइड्स असतात. कॉन्क्रीट हे कम्प्लिटली फुल्ली असं कंबाईंड मटेरियल नसतं, त्याच्यामध्ये बारीक बारीक जे असतात त्या व्हॉइड्स असतात. चूकी जर मी कॉन्क्रीट ओढलं तर त्या व्हॉइड्स वाढत जातील, आणि याचा परिणाम असा होतो की टेन्साईल फोर्स जास्त लोड ॲक्ट झाल्यामुळे ते कॉन्क्रीट काय होतं, ते फेल होत असतं. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं की जेवढी कॉन्क्रीटची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते त्याच्यात 10% स्ट्रेंथसुद्धा टेन्साईल स्ट्रेंथमध्ये नसते. हे एक रिझन असतं ज्याच्यामुळे PCC जे आहे ते आपण यूज करू शकत नाही. आता जर आपण PCC यूज केलं स्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तर काय होईल की तुमचा जर बीम जो आहे तो PCCने जर बांधला तर काय होईल की तुमचं जर कॉम्प्रेसिव्ह लोड आलं तर तो बीम इझिली ते टॉलरेट करेल. बट जर तुमच्या बीमवर टेन्साईल लोड आला तर ते काय होईल, ते इमिडिएटली फेल होईल आणि स्ट्रक्चर ही 1 वर्षसुद्धा टिकणार नाही. अशा परिस्थितीत काय होईल, तर कॉन्क्रीट आपलं युजलेस होऊन जाईल. मग यावर उपाय शोधायचा झाला तर त्यावर एक उपाय शोधण्यात आलेला आहे की यामध्ये आपण जर कॉन्क्रीट बरोबर जर स्टीलचा पण वापर केला तर त्या ओव्हरऑल एलिमेंटला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथसुद्धा चांगली मिळेल आणि टेन्साईल स्ट्रेंथसुद्धा चांगली मिळेल. आणि याचा मग तुमच्या मनात प्रश्न असेल की आपण स्टीलच का बरं यूज करतो. स्टील यूज करण्यामागे ऑब्व्हियसली ते एक मेटल आहे, आणि त्यानंतर त्याचं तुम्ही बघू शकता डिफ्लेक्शन, म्हणजे जेव्हा पण बीम फेल व्हायच्या कगारवर असेल तर आपल्याला ते एक चेतावणी देतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जी स्टील आणि कॉन्क्रीटची बॉन्डिंग असते ती चांगली असते, ते एक चांगल्या प्रकारे बॉन्ड प्रोव्हाइड करत असतात. म्हणून आपण काय करत असतो की जनरली कॉन्क्रीट बरोबर स्टीलचा वापर करत असतो, आणि याच मेकॅनिझमला RCC म्हणजे रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असं त्या ठिकाणी म्हणतो. रेन्फोर्स करणं म्हणजे एखाद्या स्ट्रक्चरला मजबूती देणं, एखाद्याला चांगली अपग्रेडेशन करणं. तर या ठिकाणी जर जिथे जिथे आपण रेन्फोर्स शब्दाचा वापर करतो त्याचं समजून जायचं की या ठिकाणी आपण स्टीलचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही जसं समजू शकता, मी अगोदर जसं सांगितलेलं आहे तर त्यालाच आपण रेन्फोर्स्ड स्टील असं देखील म्हणतो.
आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, जेव्हा पण टेन्शन ॲक्ट होत असतं ते वेगवेगळ्या टाईपमध्ये ॲक्ट होत असतं, जसं की फ्लेक्चरल टेन्शन, डायरेक्ट टेन्शन, डायगोनल टेन्शन आणि एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट. आणि स्टील वापरण्याचं जे रिझन आहे ते पण की त्याच्यामध्ये डक्टिलिटी असणं किंवा स्टील जे आहे ते जास्त स्ट्रेंथ असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉन्डिंग त्यांची जी आहे दोघांची चांगली असणं, हे काय एक प्रॉमिनंट रिझन आहे ज्याच्यामुळे आपण स्टील जे आहे ते कॉन्क्रीट बरोबर यूज करतो. आता याच्यामध्ये आपण अजून काही पॉईंट्स बघणार आहे, जसं की ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, त्यानंतर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ कॉन्क्रीट, टेन्साईल स्ट्रेंथ, क्रीप, श्रिंकेज आणि ड्युरेबिलिटी. तर सुरुवात करूयात ग्रेड ऑफ कॉन्क्रीटपासून. हे तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीला झालेलं आहे हे मला माहिती आहे, बट आय एम जस्ट गिविंग यू अ रिवाइज सो दॅट you can easily understand the further concept, because further concepts may seems difficult for you. So to resolve that, I'm giving you a reference of recent syllabus. So here you can see grade of concrete. यामध्ये आपल्याला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. तर ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे डिपेंड करतंय की जे क्वालिटी ऑफ मटेरियल आपण यूज केलं, कारण की बघा तुम्हाला हेच सांगण्यात आता की 1:2:4 असेल तर तुमचं M50 आहे. बट हे मोस्ट ऑफ द जर तुमची सँड असेल, तुमचं ॲग्रिगेट असेल, हे जर क्वालिटीमध्ये असेल तरच ते M50 होईल. ते जर वॉर्स्ट मटेरियल असेल तर ते M50 सुद्धा नसेल, त्यापेक्षा त्याची कमी स्ट्रेंथ होऊन जाईल. ह्या गोष्टी असतात. बट आपण एक सायंटिफिक अप्रोच जर समजला तर स्पेसिफिक एक प्रपोर्शन असतं, त्या प्रपोर्शनमध्ये जर कॉन्क्रीट बनवण्यात आलं तर त्याला त्यानुसार जे आहे ते नाव दिलं जातं. आता बघा इथे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे एक क्यूब दिलेला आहे. आता अगोदर क्यूब म्हणजे काय समजून घेऊया. सपोज 150 mm, 150 mm म्हणजे किती, 15 सेंटीमीटर. तुम्ही जसं एक साचा घ्या 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटरचा, त्याच्यात जर तुम्ही कॉन्क्रीट ॲड केलं आणि त्याला 28 दिवसासाठी जर ठेवलं, त्याच्यामध्ये प्रपोर्शन ॲड केलं, म्हणजे काय केलं तर 1 पार्ट ऑफ सिमेंट घेतलाय, 2 पार्ट ऑफ कॉन्क्रीट 1.5 पार्ट काय घेतलाय तुम्ही, 1.5 पार्ट जो काय तुम्ही सँड घेतला आणि 3 पार्ट तुम्ही घेतलाय ॲग्रिगेट. जेव्हा तुम्ही याच्यापासून एक कॉन्क्रीट बनवता आणि त्याचा एक क्यूब बनवला आणि 28 दिवस त्याला तुम्ही एक ड्राईंगसाठी ठेवलेलं आहे, 28 दिवस तुम्ही क्युरिंगसाठी त्याला ठेवलेलं आहे. त्यानंतर काय होईल की जेव्हा तुम्ही त्याला जेव्हा तुम्ही त्याला एक लोड अप्लाय करसाल त्याच्यावरती 20 न्यूटनचा, तेव्हा 20 न्यूटनवर ते ब्रेक होईल आणि म्हणूनच त्याला आपण M20चं जे आहे त्याची स्ट्रेंथ डेपिक्ट करायसाठी त्याला आपण म्हणत असतो. आता याच्यामध्ये या ग्रेड्सवरूनच कॉन्क्रीटचे खूप सारे टाईप्स आहेत, जसं की IS 456/2000 मधून मेन्शन केलेलं आहे. हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट आपण कशाला म्हणतो, जेव्हा M60च्या वर कॉन्क्रीट जे आहे यूज केलं जातं तेव्हा त्याला आपण हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट म्हणू शकतो. हे या टाईपचे जे कॉन्क्रीट असतात ते युजली अशा स्ट्रक्चरमध्ये यूज करतात जे हाय राईज बिल्डिंग असेल किंवा तुमच्या अशा स्ट्रक्चर असेल ज्याच्यावरती बेंडिंग मोमेंट जास्त असेल, तर या परिस्थितीत एक प्रकारे डिफ्लेक्शन कमी व्हावं या उद्देशातून म्हणून आपल्याला M16 जे आहे ते कॉन्क्रीट त्यामध्ये यूज केलं जातं. बट M60 जे आहे ते खूप रेअरली यूज केलं जातं आणि ते तुमच्या डेली यूजमध्ये सुद्धा जास्त यूज केलं जात नाही. दुसरं स्टँडर्ड स्ट्रेंथ कॉन्क्रीट M25 to M55, याचा देखील जास्त वापर होत नाही. जे हाय राईज बिल्डिंग असतील किंवा ज्यामध्ये जास्त स्ट्रेंथची गरज असते त्या ठिकाणी फक्त यूज केलं जातं. तिसरं आहे नॉर्मल स्ट्रेंथ कॉन्क्रीट, आणि हे जे आहे ते आपल्या ऑब्वियसली घरांमध्ये यूज होत असतं. M10 पासून ते M20 पर्यंत. जनरली M50 आणि M20चे जे कॉन्क्रीट ग्रेड आहे ते यूज केलं जातात. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. आता बघा ही जी मी स्ट्रेंथ सांगितलेली होती ती तुमची होती कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, बट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ या सेम नसतात. आता अगोदर तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय हेच तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा मी जो आता एक एक्सपेरिमेंट सांगितला आहे की आपण 15 सेंटीमीटरचा क्यूब घेतला आहे, त्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट केला, त्याला लोड ॲक्ट केलं आणि 20 न्यूटनवर तो फेल झाला. आता हे का बरं झालं, कारण की माझ्याकडे सिमेंट चांगलं होतं, माझ्याकडे रेती चांगली होती आणि माझ्याकडे ॲग्रिगेटसुद्धा चांगले होते, म्हणून तो परफॉर्मन्स चांगला शक्य झाला. आणि असं एक आपण म्हणू शकतो की तो क्यूब फॉर्ममध्ये होता म्हणून तो इझिली ब्रेक झाला. जर तो सर्क्युलर फॉर्ममध्ये असता तर कदाचित त्याला थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागले असते, किंवा ट्रँग्युलर असता तरीसुद्धा त्याला जास्त परिश्रम घ्यावे लागले असते. बट साईटवरती काय असेल की तुमचं जे कॉन्क्रीट आहे, तुमचं सिमेंट आहे, असं होऊ शकतं की सिमेंट लो क्वालिटीचं पण येऊ शकतं, किंवा जी तुमची रेती आहे ती सुद्धा लो क्वालिटीची येऊ शकते,
किंवा जे तुमचं ॲग्रिगेट आहे ते सुद्धा लो क्वालिटीचं होऊ शकतं. किंवा असंही होऊ शकतं की जे तुमची काँक्रीट जे प्रोव्हाइड करताय RMC प्लॅनमधून ते सुद्धा कदाचित डिफेक्टिव्ह असू शकतं. अशा बऱ्याच केसेस म्हणजे आपण सांगू शकत नाही की जे काही काँक्रीट आपण बनवतो आहोत ते आपल्याला 20 न्यूटनची स्ट्रेंथ देईल की नाही, हा आपण विश्वास त्या ठिकाणी सांगू शकत नाही, ठामपणे सांगू शकत नाही. तर यासाठीच म्हणून आपण काय करत असतो की याचं अजून एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठेतरी जायचं आहे गावाला. सपोज मला जायचं आहे दिल्लीला. आता दिल्लीला जाण्यासाठी लागताय ₹1000. माझ्या लोकेशनपासून ₹1000 लागताय. बट मी असं ॲझ्युम करेल की रस्त्यात काही एक्स्ट्रा चार्जेस लागले तर, किंवा रस्त्यात काही इतर गोष्टी घडल्या तर, हाताखाली पैसे तर पैसे तर पाहिजेत ना. तर मी राउंड फिगर ₹1500 धरणार. ॲक्च्युली तर मला ₹1000 लागताय, बट ₹1500 सेफ्टीसाठी लागताय. हाच अप्रोच आपण कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा यूज करत असतो. जिथे काँक्रीटचा ग्रेड 20 असेल तिथं आपण तो थोडासा कमी धरत असतो. म्हणजे जेणेकरून काय होईल की जर लोड जास्त जरी झाला असला तरी सुद्धा आपण डिझाईन कमीसाठी केलेली आहे ना. त्याच्यामुळे काय होईल की स्ट्रक्चरला अजून स्ट्रेंथ भेटते आणि स्ट्रक्चरची जी ड्युरेबिलिटी आहे ती सुद्धा वाढते. यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ सुद्धा म्हणत असतो. तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथसाठी तुमच्याकडे फॉर्म्युला असा असतो की कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ जे आहे ते आपण जनरली पार्शियल सेफ्टी फॅक्टरशी मल्टिप्लाय करतो कंप्रेसिव्ह फोर्सला. कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ही युजली FCKने डिपिक्ट केल्या जाते आणि असं सांगितलेलं आहे की कॅरेक्टरिस्टिकची डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाते आणि ऑब्विसली प्रत्येक एक्झामला येते. मागच्याही विंटरला आली होती आणि आताही येईल असे चान्सेस दिसत आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं इट इज डिफाईन्ड ॲज द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बिलो विच नॉट मोर दॅन 5% रिझल्ट्स आर एक्सपेक्टेड टू फॉल. हे आहे आपले कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. हा एक प्रकारे एक मीन एक ॲव्हरेज असतो ज्याच्यावर आपण काय करत असतो, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ जी आहे ती काढत असतो. तर वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. तर ह्या होत्या काही गोष्टी. चूंकि व्हिडिओ आता खूप लॉंग होतोय तर आता आपण इथेच थांबूयात. पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट मॉड्युलस सुद्धा शिकवेल आणि त्याचबरोबर आपण डिझाईनचं सुद्धा हळूहळू शिकू. क्रीप म्हणजे काय ते पण शिकूयात. त्याचबरोबर श्रिंकेज आणि काही युज्युअल कॉमन प्रॉब्लेम ड्युरेबिलिटी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशीच माहिती मिळेल. थँक्यू.